महाराष्ट्रामध्ये पावसाचा वेग आता बदलत आहे आणि हे बदल इतके भयानक होत आहेत की सध्या काही ठिकाणी जबरदस्त पाऊस पडताना दिसतो, पण खरा रेकॉर्ड मोडणारा पाऊस हा 10 जुलैनंतर सुरू होत आहे. हवामान विभागाने आता असे काही जिल्हे हायलाईटवर ठेवले आहेत की जिथे 10 तारखेनंतर परिस्थिती भयानक होणार आहे. सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती होती की यावर्षी दुष्काळ पडेल, परंतु निसर्गाच्या पोटामध्ये काय चालू आहे हे कोणालाच कळत नाहीये, कारण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली. दुष्काळाची भीती मागे पडली असून आता अशी भीती निर्माण होत आहे ज्याने महाराष्ट्राच्या सीमेवरती संकटाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली आहे. नवीन इशारा जारी झाला असून मुख्यमंत्र्यांनी देखील अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या. ज्या भागामध्ये पाऊस पडलाच नव्हता त्या भागामध्ये देखील आता पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. 10 जुलैनंतर हा पाऊस आपला विक्रम मोडणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दोन वाऱ्यांचे प्रवाह आता महाराष्ट्रावरती एका त्रिकोणी चक्रव्यूहामध्ये अडकणार आहेत. म्हणजेच तुम्ही जेथे आहात तिथे आता पाऊस नसेल तर पुढच्या काही तासामध्ये तिथे पाण्याचा लोंढा येऊ शकतो. परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जिल्ह्याचा अंदाज घ्यायचा असेल तर पुढची 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण हवामान खात्याने पूर्ण जुलै महिन्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, पण हे निसर्गाचं चक्रव्यूह अत्यंत तीव्र होत आहे. एक प्रणाली आता 126 विचित्र घटना घेऊन येत आहे आणि पुन्हा एकदा या घटना सक्रिय होत आहेत. प्रशांत महासागराकडून सुरू झालेली आणि हिंदी महासागराला येऊन धडकलेली ही घटना आता 2 महासागराच्या शक्तींना एकत्र घेऊन येत आहे. सध्या महाराष्ट्र अनुभवतोय हा पाऊस जोरदार बरसतोय, परंतु हे ढग सह्याद्रीच्या करांना असे अडकून ठेवणार आहेत की एका बाजूला मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. आजपासून हिंदी महासागरातून आलेली ही प्रणाली महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती धडकायला सुरुवात होईल. हा काळ सर्वात भयानक आहे, कारण जेव्हा बंगालच्या उपसागरातून येणारा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्राची ही प्रणाली महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकेल तेव्हा उपसागरातून आलेला कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे एकत्र येणारी ही प्रणाली ढगफुटी सदृश पाऊस निर्माण करेल. तासाला 120 किलोमीटर वेगाने वाहणारा पाऊस आहे. डोंगरदऱ्या कोसळण्याचं संकट निर्माण होऊ शकतं आणि 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला पाऊस हा आणखीन वाढणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या जुलैच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखीन तीव्र होऊ शकते. निसर्गाने यू टर्न घेतलाय ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण नियोजन आता बदललं जाईल. जी प्रणाली आता तयार झाली आहे ती आकाशामध्ये सक्रिय होत आहे आणि हवामान शास्त्रज्ञांनी जेव्हा सॅटेलाईटवरती या प्रणालीचं रौद्ररूप पाहिलं तेव्हा समुद्रातून जमिनीच्या दिशेने येणारं हे पाणी विनाश घेऊन येत असल्याचं दिसलंय. शेतकरी बांधवांनो, त्रिकोणी चक्रव्यूह सॅटेलाईटमध्ये कैद झालाय. अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येऊन महाराष्ट्रावरती धडकणार आहेत. 10 जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा टर्निंग पॉईंट सुरू होतोय. या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा वेग असा वाढणार आहे की दुष्काळाची भीती बाजूला राहिली, परंतु निसर्गाच्या तांडवाची भीती निर्माण होणार आहे. हे चक्रीवादळ आहे जे प्रशांत महासागरातून सुरू झालंय. ही प्रणाली आता हिंदी महासागरातून अरबी समुद्राकडे आली आहे. ही सिस्टीम महाराष्ट्राला एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने घेरत आहे. तुम्ही पाहिलं असेल की काही ठिकाणी खूप प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे हवामान प्रणाली सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती देखील ढग अडकवून ठेवत आहे. जिथे पाऊस नको आहे तिथे देखील अतिवृष्टी होत आहे. म्हणजे ज्या भागामध्ये दुष्काळ पडला जाईल असं बोललं जात होतं त्या ठिकाणी देखील आता ढगफुटी सदृश पाऊस पडताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 तालुक्यांमध्ये तर जमिनीने आता पाणी शोषून घेण्याची क्षमता गमावली आहे. त्यामुळे पाण्याचे लोंढेच वाहत आहेत. महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सरळ रेषेत न येता हा पाऊस वाऱ्याच्या वेगाने लहरी सोबत येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हा टार्गेट करत आहे. उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेली एल निनोची हालचाल आणि पश्चिम किनारपट्टी ओलांडून मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेपर्यंत पोहोचणारा पाऊस यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील वादी वाऱ्यासह हा पाऊस बरसेल. वाऱ्याचा प्रवाह हा थेट समुद्र भागाकडून जमिनीकडे सरकतो आणि सुरुवातीला हा पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती प्रभाव दाखवतो. हे वारे इतके शक्तिशाली आहेत की ते सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अडकल्यामुळे तिथे पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. वातावरण बिघडणार असून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्यानंतर हे ढग उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि तिथून थेट महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या मध्यवर्ती भागामध्ये सरकतील. आता तिसऱ्या टप्प्याचा जर विचार केला तर पावसाचं स्वरूप पूर्णपणे बदललं जाणार आहे. अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये हा पाऊस पडणार आहे. निसर्गाचं संतुलन बिघडण्यामुळे दुष्काळाची भीती बाळगली होती, परंतु आता
पाहता नागरिकांનું वातावरण अचानक बदलले। हे वारे केवळ पश्चिम दिशेकडून येणार नाहीत तर बंगालच्या उपसागराकडून येणारा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील वाऱ्याचा प्रचंड वेग जेव्हा एकमेकांना छेदतील तेव्हा क्रॉसिंग पॉइंटवरती महाराष्ट्राच्या पश्चिम आणि दक्षिण पट्ट्यामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवली गेली आहे। ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि एका तासात इतका पाऊस पडेल की जमिनीला पाणी शोषून घेता येणार नाही। हे वातावरण बिघडत आहे कारण दोन मोठ्या महासागराच्या शक्ती एकत्र येत आहेत। ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रभाव सर्वाधिक आहे तिथे पावसाचा एक थेंब हे आता साधा नसणार आहे कारण डोंगरावरून कोसळलेलं पाणी हे थेट आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांकडे येत आहे। वाऱ्याचा विरुद्ध लढण्यामुळे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती ढगफुटी सदृश निर्माण होत आहे। सतर्कतेचा इशारा 10 जिल्ह्यांना देण्यात आला। गेल्या 2 दिवसापूर्वीच हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी सॅटेलाइट बैठक बोलावली होती आणि उपग्रहावरून दृश्य काढण्यात आली होती। त्यानुसार समुद्राच्या पोटातून आलेली ऊर्जा महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे झेपावली जात असल्याचं सांगण्यात आलं। त्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये आता टर्निंग पॉइंट सुरू झाला आहे। पावसाचा वेग आणखीन वाढणार आहे आणि ढगफुटी सदृश पाऊस हा पश्चिमेकडून उत्तरेकडे दिशेने सरकत आहे। ढग अनेक जिल्ह्यांकडे विजांचा कडकडाट घेऊन जात आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये तर लो प्रेशर बेल्ट तयार झालाय। पुढील काही दिवसांमध्ये ही परिस्थिती अतिवृष्टीमध्ये रूपांतरित होणार आहे। पाऊस वेग घेत आहे त्यामुळे जलमय परिस्थिती निर्माण होईल। हवामान खात्याने 10 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्याचे विभाजन केले। पावसाचे वितरण 3 टप्प्यांमध्ये विभागले गेले आणि प्रत्येक टप्पा हा आधीच्या टप्प्यापेक्षा अधिक भयानक असणार आहे। जर पहिल्या टप्प्याचा विचार केला तर यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम किनारपट्टीवरून सुरू झालेला पाऊस वाऱ्याचा प्रभाव घेऊन पश्चिमेकडून उत्तरेच्या दिशेने सरकत आहे। तो सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अडकला आहे। यामुळे घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढत आहे। तिथले ढग आता तुडुंब भरून वाहत आहेत। हे ढग जेव्हा जमिनीच्या दिशेने सरकणार आहेत तेव्हा केवळ पाऊस नाही तर मोठा प्रलय घेऊन येतील। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो दुसरा टप्पा सुरू होतोय तो 10 तारखेचा विशेष आहे म्हणजे 10 जुलैची रात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची असणार आहे। या तारखेला बंगालच्या उपसागरातून एक नवीन प्रणाली तयार होत आहे आणि जेव्हा हे दोन वारे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात एकत्र येतील तेव्हा तेथे ढगफुटी निर्माण होणार आहे। ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि एका तासात 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। तसेच तिसरा टप्पा हा मराठवाडा आणि विदर्भासाठी सतर्कतेचा असणार आहे। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरती धडकणारे वारे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जमिनीमध्ये प्रलय निर्माण करू शकतात। तिसऱ्या टप्प्यामध्ये तर पाऊस पडल्यानंतर निसर्गाचं संतुलन आणखीन बिघडण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे नागरिकांनो 10 जिल्ह्यांच्या यादी पहा ज्या जिल्ह्यांना 3 टप्प्यांमध्ये विभागले गेले। त्यातला पहिला टप्पा सुरू होतो तो म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये 10 जुलैनंतर निसर्गाची सर्वात मोठी वक्रदृष्टी असणार आहे। बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे जेव्हा या जिल्ह्यांच्या डोंगराळ भागामध्ये अडकणार आहेत तेव्हा इथे तासाला 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद होऊ शकते। तर त्यानंतर पुढच्या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो तो घाटमाथ्याच्या आणि लगतच्या भागाचा म्हणजेच पुढे सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांच्या पश्चिम भागामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागामध्ये पाऊस जोरदार बरसणार आहे आणि धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर शेवटचे जिल्हे आहेत हे 4 जिल्हे मराठवाडा आणि विदर्भाच्या पट्ट्यातील आहेत। नांदेड, लातूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा वेग पूर्णपणे बदलणार आहे। पावसाचं वितरण समान असलं तरी देखील अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये असणार आहे। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत पाऊस कमी होता पण आता पाऊस इतका वेगाने वाढेल की गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे।